नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये. तर मैत्रिणी, तुम्हाला दाखवणार आहे केळापासून एक भन्नाट रेसिपी बनवून दाखवणार आहे केळापासून. तर नक्कीच पहा तुम्ही. केळं तर भरपूर हेल्दी असतात, तुम्हाला माहीतच आहे. खूप हेल्दी केळं आहे आणि आपल्या शरीरासाठी तर फार उत्तम आहेत केळं ती. ए विटॅमिनने भरलेली ही केळं खूप पौष्टिक आणि चविष्ट म्हटलं तरी चालेल. ही रेसिपी एकदम चविष्ट बनणार आहे. तुम्ही कधीच नसेल खाल्ली ही रेसिपी, नक्कीच बनवून पहा एकदा. अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे मात्र. तर पहा, आता मी इथे केळी घेतलेली आहेत आणि ही सोलून घेणार आहे. त्याची बाहेरचं साल काढणार आहे आणि आतमधलं आपल्याला घ्यायची केळी फक्त. तर ही साल काढायला जरा प्रॉब्लेम होतो आहे, थोडासा वेळ जातो आहे. तरी होतं लगेच, काय एवढं टाईम नाही लागत. पण आपली ती केळं कशी पटकनी सोडलं का निघतं, तशी ही नाही निघत. कारण की ही कच्ची असतात ना, त्याच्यामुळं आतमध्ये चिटकलेली असतं त्याला सर्व. म्हणून जरासं खेचून खेचून काढायला लागतात अशी. नाही तुमच्याकडे खेचून काढता आली व्यवस्थिशीर कापून, तर असं त्याचं सुरीने पण काढू शकता तुम्ही. हे बघा, राहिलेलं आता ते थोडंफार राहिले ना, ते पण काढून टाकते. आणि नंतर लगेच पाण्यात टाकायची यांना, का की लगेच काळी पडतात ती. पाणी घ्यायचं, पाण्यात टाकायची. आता मी 1-2 सोलून दाखवते, मग तुम्हाला पाण्यात दाखवते. आणखीन एक सोलून पहा, म्हणजे किती वेळ लागतो बघा त्याला. हे बघा, अशा लाईन पाडायच्या आणि मग घ्यायची सोलून. अशा पद्धतीने लाईन पाडून घ्यायची. होऊन जातात पटकनी, जास्त वेळ नाही लागत. पण ही रेसिपी एवढी चविष्ट लागते ना, कधीच नसेल केली तर नक्कीच करून पहा. खूप टेस्टी लागते ही रेसिपी. आपण अशी केळी खात असतो भरपूर, पण ह्याची पदार्थ बनवून पहा. हा खूप चविष्ट आणि खूप खमंग लागणारा पदार्थ आहे आणि साध्या सोप्या पद्धतीत होते. जास्त वेळ पण नाही लागत त्याला. घरातल्याच थोडीफार सामग्री असली तर त्याच्यात तुम्ही काही पण घालू शकता. त्याला पुढे सांगते तुम्हाला काय काय घातलेलं आहे ते पुढे नक्कीच. तर ह्याच्या अशा चकल्या पाडून घ्यायच्या, पाण्यातच पाडायच्या, की लगेच बाहेर ठेवल्याने लगेच काळी पडतात ती. म्हणून आतमध्ये पाण्यातच चकल्या पाडून घ्यायच्या. आता मी 4 केळ्यांची करणार आहे. तुम्हाला किती कढई क्वांटिटी हवी तेवढी करू शकता तुम्ही. हे बघा, बऱ्यापैकी आता माझं होत आलेलं आहे ते. साल हे चिरायला वगैरे टाईम लागत नाही, लगेच होतं चिरून. हलके फुलके असतात चिरायला. आता मी झाले आहे माझं, तर मी वरती कढई ठेवते आधी. तर कढईमध्ये तेल टाकणार आहे एक पळीभर. हे बघा, एवढीच पळी छोटीशी आहे ती, पण कढईच्या सर्वीकडं बाजूने टाकायचं तेल, का की रेसिपी बनवली तर आपली चिटक नाही व्हायला त्याला. म्हणून तेलाचं असली ना कढई तर चिटकत नाही. तर इथं तेल टाकलेलं आहे ना, तर इथे मी मोहरी टाकते. आणि अजून तापलं नाही आहे ना, तोपर्यंत आपण इकडं दुसरा प्रोसेस करते. हे बघा, आता खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यात टाकते मी लसूण. आणि मला लसूण टाकल्यास 7-8 कांड्या टाकल्या असतील लसणाच्या सोलून. आणि अर्धा इंच मी आलं सोलून घेतलेलं आहे, ते टाकणार आहे त्याच्यात. हे पहा, अर्धा इंच आलं टाकलं. जरासं चेचून घ्यायचं ह्यानी, खलबत्त्याच्या दांड्यानी. आणि नंतर 4-5 मिरच्या घ्यायच्या, त्या पण टाकायच्या. त्याचे जरासे तुकडे तुकडे करायचे, म्हणजे पटकनी होतात. आणि ह्याला काय जास्त बारीक वगैरे का वाटत बसायचं नाही. थोडंसं आपलं टेचायचं, त्यांना जास्त नाही करायचं. लसूण बी बारीक करायचं नाही, किंवा अद्रक पण लय जास्त बारीक करायचं नाही. नाही तर मिक्सरला लावलं असं झालं असं, पण आपल्याला बारीक नको आहे. इथं मोहरी वाजलेली आहे तडतड तडतड. आता जिरं पण टाकलं आणि एक कांदा टाकायचा आहे आपल्याला. एक कांदा टाकला, ट्रान्सपोर्ट होतपर्यंत कांदा आपल्याला करायचा आहे.
परतायच्या तिथे ट्रान्सपोर्ट झाला का लगेच जास्त परतायचा नाही, कांदा लाल करायचा नाही जास्त. आता कोथिंबीर टाकली. कोथिंबीर तुम्हाला मनाला वाटेल तेवढी टाकू शकता. तर इथे बघा अर्धाच टमाटा आहे माझ्याकडे, अर्धा टमाटा टाकला. मी टमाटा नाही जास्त वापरला, अर्धा पुरेसा आहे. हा ठेचा आपण टेचलेला आहे ना मिरच्या, लसूण आणि आल्याचा, तो टाकून द्यायचा. भारी चव येते त्याने. एक आता मसाले पहा, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद. झाला आपला मसाला तयार. एवढाच मसाला घालायचा आपल्याला, जास्त काही घालत बसायचं नाही. मग नंतर हे केळ्याच्या फोडी सोडून द्यायच्या त्याच्यामध्ये. छान अशा केळ्याच्या फोडी सगळ्या सोडून दिल्या. भरपूर झाले का नाही, 4 केळ्यांची भरपूर रेसिपी बनती. आणि ही पटकनी होती, जास्त वेळ पण नाही लागत, फटाफट होते. आणि एवढी चव आहे ना त्याला, जबरदस्त चव येते. तुम्ही एकदा बनवून खाऊन पहा. जी लोक केळं जरी खात नसतील ना, त्यांना ही भाजी द्या, नक्कीच त्यांची भूक नसली तरी जेवायला बसा. एवढी दिसायला पण देखणी आणि चवीला तर विचारू नका. एक भाकरी खात असली तर 2 जरूर खाणार. अशा पद्धतीने ही भाजी बनते. किंवा चपात्या 2 खात असले तर 4 जरूर खाणार. मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली, छान हलवून घ्यायचं जरा. आणि याच्यावर आता मी मिक्स करून झालेलं आहे ना, जरा थोडंसं मिक्स करते. झाकण ठेवायचे आपल्याला आता त्याच्यावर. हे बऱ्यापैकी झालेलं आहे, मीठ टाकून सर्व झाले, मिरची पण ठेचा टाकून झालेला आहे. तर ह्याच्यावर झाकण ठेवते. स्लो गॅस करून 2-3 मिनटं होऊन द्यायचं. एकदम स्लो गॅस करायचं, जास्त फास्ट बिलकुल करायचं नाही. ह्याला कसं केळं का लगेच शिजतं. जराशी वाफ घालवली. हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे. हे बघा शिजली पण आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते. कोणाला जर दिली नाही भाजी तर कळणार पण नाही केळाची भाजी आहे म्हणून. ही तुम्हाला पहिलं विचारतील ही कुठली भाजी आहे एवढी चविष्ट आहे म्हणून. हा प्रश्न तुम्हाला नक्कीच येईल ही भाजी वाढल्यावर. आणि ही राहतच नाही भाजी, लगेच संपून जाणार, एवढी टेस्टी लागती. रंगही फार सुंदर आलेला आहे तिला. वरून जराशी कोथिंबीर पेरते त्याच्यावर आणि तुम्हाला डिश काढून दाखवते. पहा, जवळून दाखवते आता जरा. पहा रंग किती सुंदर आलेला आहे. अगदी ताटाची शोभा वाढेल, तोंडाची चव वाढेल. पहा एकदा करून. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणींनो कशी वाटली ही केळ्यांची भाजी. आवडली असली तर चला बाय.